राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आले. ई-केवायसी न केल्यास प्रति महिना मिळणारे 1500 रुपयाचं मानधन रद्द होईल. या योजनेअंतर्गत राज्यभरातील बहिणींमध्ये ई-केवायसी करण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र अनेक बहिणींना सर्व्हरच्या समस्या व तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ठाण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सांगितले की ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केली जात आहे आणि 29 जिल्ह्यातील बहिणींना नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली जाईल. पूरग्रस्त भागातील बहिणींना विशेषतः 15 दिवसाची अतिरिक्त मुदत मिळणार आहे. आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000हून अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखाहून अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दररोज सरासरी 4 ते 5 लाख बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया होत आहे, असंही तटकरे यांनी स्पष्ट केले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.